सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी भाग्यश्री. माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण या ब्लाऊजची खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत. तर इथं ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. तर या ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 14 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे 1 इंच बरोबर 15. त्यानंतर रुंदी पाहूया. हे ब्लाऊज आहे 38 साईजचा. 38चा चौथा भाग 9.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे 2 इंच. त्यानंतर इथं शोल्डर घेतलेला आहे 5.5, मुंढा घेतलेला आहे 6.5 इंच आणि मुंढ्याला 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे इथं 10 प्लस त्यामध्ये अर्धा इंच बरोबर 10.5 आणि खालच्या साईडने 2.5 इंच आलेला आहे. तर आता आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. तर हा गळा गोल करायचा आहे, त्यामुळे गळ्याला 1 इंचावरती पॉईंट दिलेला आहे कोण्याहून आणि गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर हा जो मार्किंग केलेला गळा आहे तो आपण कट करून घेऊया. तर इथं हा पाठीमागलचा भाग कट करून तयार आहे. तर हा पाठीमागलचा भाग आपण शिवायला घेऊया. तर अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवायचा, त्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज पीसचा भाग ठेवायचा. ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू. तर इथं अगोदर चेक करून घ्यायचं सरळ उलटी बाजू कोणती आहे ती. त्यानंतर आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया. गळ्याला शिलाई देते वेळेस आपल्याला 1/2 इंचावरती बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देऊन झाल्याच्या नंतर ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा आतमधला जो आहे तो कट करून घ्यायचा आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. शिलाईच्या अर्ध्यापर्यंत कट दिल्यामुळे गळा व्यवस्थित पलटी होतो, चुन्या वगैरे पडत नाहीत गळ्याला. तर आता आपण पलटी करून घेऊया. अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि ब्लाऊज पीसचा भाग सरळ वरच्या साईडने येतो आणि वरून एक आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे. हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊया आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घेऊया. ब्लाऊज पीसच्या आणि अस्तरच्या आतमध्ये चुन्या किंवा फुगा येऊ नये म्हणून हाताने असं फिरवत फिरवत आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया. कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यावं लागतं आणि खालच्याही साईडने फोल्ड करायचं आणि डाचाची रुंदी घ्यायचं अर्धा इंच आणि उंची घ्यायची आहे 4 इंच. दोन्ही साईडने डाचांना आपण याच पद्धतीने शिलाई देऊन घेऊया. शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे दोन्ही साईडचे डाच एकदम बरोबर येतात. तर डाचाला शिलाई दिल्याच्या नंतर कमरेचा भाग जो आहे थोडासा वर खाली होतो, त्याला आपल्याला एका सरळ रेषेमध्ये करायचं आहे. त्यानंतर इथं कमरेच्या भागाला पट्टी लावायची. त्यासाठी ही अस्तरची 2 इंचाची पट्टी घेतली, तिला एका साईडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली. कमरेच्या भागाबरोबर ठेवायचं आणि इथून शिलाई देऊन घ्यायचं 1/2 इंचावरती. त्यानंतर दाब शिलाई देऊन घेऊया. दाब शिलाई नेहमी अस्तरवरून द्यायची, म्हणजे जो दुसरा कपडा लावलेला असतो ना त्याच्यावरून द्यायची. आता हा भाग आपण खालच्या साईडने फोल्ड करू आणि इथून एक आपण अशी शिलाई देऊन घेऊया. नंतर वरच्या साईडने हात शिलाई करून घ्यायची. या पद्धतीने आपला हा पाठीमागलचा भाग तयार आहे. तर आता आपल्याला गळ्याला लेस लावायची आहे. तर ही लेस जी आहे ना ब्लाऊजलाच होती तीच आहे, म्हणजे हा जो ब्लाऊज पीस आहे ना त्याच्यामध्येच ही लेस होती बाहीला लावण्यासाठी, परंतु मी बाहीला न लावता गळ्याला लावत आहे. ऑलरेडी बाहीला काठ होते, त्यामुळे आता ही थोडीशी जाड लेस आहे, त्यामुळे लेसला छोटे छोटे प्लेट्स द्यायचे आहेत, चुन्या पाडायच्या आहेत. त्यामुळे लेस उचकणार नाही किंवा गळा असा गळ्याला चुन्या पडणार नाहीत, त्यामुळे असे छोटे छोटे प्लेट्स द्यायचे आहेत. ज्यावेळेस ही अशी मोठी लेस येत असते ना त्यावेळेस अशा प्लेट्स देत शिलाई देऊन घ्यायची.
या लेसला आपण दुसऱ्या पण साईडने शिलाई देऊन घेऊया। इथे पाहू शकता लेसला लावतोळेस आपण चुन्या देऊन शिलाई दिली होती, त्यामुळे गळ्याला अजिबात चुन्या वगैरे पडलेल्या नाहीत। तर इथे गोल्डन कलरची लेस जी आहे ना ती आतमधून लावणार आहे, त्यामुळे लुक छान येतो। या पण लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे बाहेरच्या बाजूने। आता इथे एक आपण खालच्या साईडने बटरफ्लाय तयार करून लावणार आहोत। तर त्यासाठी इथे एक पट्टी घेतलेली आहे। पट्टी आहे 14 बाय 6 इंच। तिला असं फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायचंय। ही वरच्या साईडने उलटी बाजू आहे आणि चारही बाजूने शिलाई द्यायचं आहे। एका साईडने थोडासा आपल्याला कपडा न शिलाई देता ठेवायचा आहे। तिथून आपल्याला हे जे आहे बटरफ्लायची पट्टी ती आपल्याला पलटी करायची असते। त्यामुळे जर तुम्हाला बटरफ्लाय लहान किंवा मोठं करायचं असेल तर यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही पट्टी घेऊ शकता। त्याचे 1 इंच मी न शिलाई देता ठेवलेलं आहे। तिथून आपल्याला पलटी करायचं आहे। एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि कोण्यापासलं सुद्धा थोडं थोडं मी कट केलेलं आहे, व्यवस्थित पलटी व्हावं यासाठी आणि पलटी करून घ्यायचं आहे। कोणे जे आहेत ते कोणे व्यवस्थित काढायचे आहेत आपल्याला। आणि जे आपण 1 इंच जे शिलाई न देता ठेवलं होतं त्याला आता आपण असं आतल्या साईडने कापड फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया। आता इथे आपण लेस लावून घेऊया चारही बाजूनी। जी आपण गळ्याला लेस लावलेली आहे गोल्डन कलरची तीच लेस लावून घ्यायची आहे। ज्या ठिकाणी कोणे आहेत ना कोण्याच्या ठिकाणी लेसला एक चुनी देऊन घ्यायची, त्यामुळे कोणे छान दिसतात, टोकदार कोणे दिसतात। ज्यांना साधी सिंपलच डिझाइन करायचं आहे पण थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आहे त्यांनी ही डिझाइन तयार करू शकता। जसं की आता काही ताईंना गळ्याला दोरी नाही आवडत, तर त्यावेळेस तुम्ही अशी डिझाइन तयार करू शकता, छान दिसते। तर इथे लेस लावून घेतलेली आहे। तर ह्या पट्टीचं आपण सेंटर काढू। सेंटरपासून आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे। अशा छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे। ही अशी आपण शिलाई देऊन घेतलेली आहे। या पद्धतीने आपलं हे बटरफ्लाय तयार होतं। तर आता हा जो ब्लाउजचा जो पाठीमागचा भाग आहे त्याचं सुद्धा आपल्याला सेंटर काढायचे बरोबर ठेवून आणि हे बटरफ्लाय आपल्याला सेंटरवरती लावायचे। तुम्ही डायरेक्ट मशीनने लावू शकता किंवा सुई आणि दोऱ्याने लावू शकता। हे जे बटरफ्लाय आहे ना त्याला तुम्ही इथं छोटेसे लटकन सुद्धा लावून घेऊ शकता खालच्या साईडने किंवा असं जरी ठेवलं तरी चालतं। आणि आता मी चारही बाजूने असं वर उचलू नये म्हणून मी इथं चारही बाजूने शिलाई लॉक करून घेणार आहे, छोटी छोटी शिलाई देणार आहे। ज्याचे टोक जे आहेत ना ते ब्लाऊज अंगात घातल्यानंतर उचलले जातात, त्यामुळे असं शिलाई देऊन घ्यायचं आहे, व्यवस्थित बसतं। तर या पद्धतीने आपली डिझाइन तयार झालेली आहे आणि याच्यावर एक छोटासा स्टोन लावलेला आहे। तुम्ही इथं पॅच वगैरे लावून घेऊ शकता। तर एकदम सुंदर साधी सिंपल सोबर अशी डिझाइन आपली तयार झालेली आहे। तर आजची डिझाइन कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।